त्या जंजिऱ्यावर वचक बसवण्यासाठी. या किल्ल्याला त्या काळात कासा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. त्याच त्या आपल्या हिंदवी स्वराज्याच्या मराठ्यांच्या तोफा. त्या तटबंदीचा आकार हा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे. त्यावेळेचा कारभार कसा होता, त्याची शिबंदी कशी होती, तिथे मावळ्यांचा कसा वावर होता. ही झीज केवढी आहे त्याची 5 ते 6 इंचाची झीज आहे. माझा संपूर्ण हात जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनाही सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाण्याचा साठा सापडला. जैसा घरास हुंदी तैसा स्वराज्यास सिद्धी असे वर्णन शिवरायांनी सिद्धीचे करून ठेवले आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमित मालाडकर आणि मी नारायण केळुसकर तुमचं उन्हाळ ट्रेकर्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत मुरुड जंजिराचा शेजारी मुरुड किल्ल्याला वचक बसवण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाण्यामध्ये निर्माण केलेला किल्ला म्हणजेच किल्ले पद्मदुर्ग. या पद्मदुर्गाचा संपूर्ण इतिहास, भूगोल आणि त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन नेमकं काय आहे ते एक्सप्लोर करूया आज आपल्या ह्या ब्लॉगमधनं. पुन्हा ट्रेकरचा हा व्लॉग तुम्ही पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मित्रांनो, आमच्या बरोबर उन्हाळक्या करायला. जंजिरा सर करताना उन्हाळ ट्रॅकर्सची जी टीम, जे मावळे आपल्या बरोबर होते तेच मावळे आज आपल्या बरोबर पुन्हा एकदा पद्मदुर्गाच्या मोहिमेवर आहेत. तुम्ही आता बघत आहात पद्मदुर्गाचा हा समुद्र प्रवास. आम्ही एका बोटीत आहोत आणि मी आता माझ्या त्या मावळ्यांचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देतो. तर हा आहे वैभव देवरुखकर, निनाद केळुसकर, अद्वय पाटील, श्रीकांत शेवले, निमिष, अमित मालाडकर, वेदांत मालाडकर, आदिश सारंग आणि संदीप सारंग, दयानंद कदम. पद्मदुर्गाच्या ह्या आमच्या बोटीमध्ये आपल्याबरोबर काही सहप्रवासी पण आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. त्याचबरोबर ही जी बोट आहे ती चांगल्या प्रकारे चालवणारे आमचे तांडेल, त्यांची ओळख करून घेऊया. साहेब, आपलं नाव काय? राजेश सावरकर. राजेश सावरकर, तुम्ही कुठून आलात? नागपूरवरून तुम्ही पद्मदुर्ग बघायला आलात. आणि मॅडम, आपलं नाव? राजेश्री सावरकर. राजेश्री सावरकर. आता आपल्या बरोबर राजेश सावरकर आणि राजेश्री सावरकर हे सुद्धा आपल्या पद्मदुर्गाच्या ह्या मोहिमेमध्ये आपल्या या बोटीत आहेत, आपले सहप्रवासी. आणि ही बोट चालवणारे जे आपले तांडेल आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया. आपलं नाव? आवेश. आवेश 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 हे आपल्या या ओढीचे तांडेल आहेत. ते हे यमा मशीन चालवत आहेत. हे बघा, ही बोट अशा पद्धतीने चालते. आणि आपलं नाव? प्रसन्न चुनेकर सुद्धा आहेत. ते त्यांचे आवेशचे सहकारी आहेत. तर पुन्हा एकदा उन्हाळ ट्रॅकर्स ही मोहीम आता फत्ते करायला चाललेली आहे. तर तुम्ही आमचा उन्हाळ ट्रॅकर्स हा पद्मदुर्ग एक्साइटमेंटने भरलेला ब्लॉग पाहायला विसरू नका. पद्मदुर्ग एक्सप्लोर उन्हाळ ट्रॅकर्स करणार. जय शिवराय मित्रांनो. समुद्राला भरती असल्या कारणाने आता एकदम शिताफीने ही बोट आमचे तांडेल पद्मदुर्गच्या किनाऱ्यावर उतरवत आहे. मुरुड जंजिऱ्यासारखी यालाही एक प्रॉपर जेटी नाही आहे. अजूनही हा तसा दुर्लक्षित आहे. फार कमी पर्यटक या किल्ल्यावरती येतात. आता आपल्याला ह्या पाण्यामध्ये उतरून या किनाऱ्यावरती पहिला प्रवेश करायचा.
फायनली पद्मदुर्गावरती आमचा प्रवेश झालेला आहे. चला तर आता पाहूया काय काय पाहायला मिळत आहे. आपण आहोत आता पद्मदुर्ग किल्ल्यावर. मराठ्यांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला, म्हणजेच त्या जंजिऱ्यावर वचक बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1675 मध्ये हा किल्ला बांधण्याची आज्ञा दिली. पद्मदुर्ग किल्ल्याचे महत्वाचे 2 भाग पडतात. एक हा मुख्य किल्ला आणि हे प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता, आणि माझ्या उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा पद्मदुर्ग किल्ल्याचा पडकोट आहे. आपण पहिलं पाहूया पडकोटाकडे. फार प्राचीन काळापासून गडावरती हे दैवता वास्तव्य असतात. ह्या देवीराज नारळ वाहून या किल्ल्याचे बांधकाम शिवाजी महाराजांनी सुरू केले. या संपूर्ण गडाचा वरून पाहिलेला आकार हे कासवासारखा असल्यामुळे ह्या गडाच्या या बेटाचे त्यावेळेचे नाव कासा बेट होते. या किल्ल्याला त्या काळात कासा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. आणि ह्या किल्ल्याला पद्मदुर्ग का म्हणतात हे आपण नक्की पाहूया गडाच्या तटबंदीवर. त्या आपल्या हिंदवी स्वराज्याच्या मराठ्यांच्या तोफा ज्या आजही जंजिऱ्यावर रोखून उभ्या आहेत. ह्याच पराक्रमी तोफांनी मराठ्यांनी त्या सिद्धीवर कायमचा जरब बसवला. तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या गडाची ही तटबंदी जी आहे त्या तटबंदीचा आकार हा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहे. तो का असावा, तर ह्या तटबंदीवरनं विविध अँगल मधनं किल्ल्याच्या भोवती येणारे जे शत्रू होतं त्या शत्रूवरती मारा करता यावा. आणि ह्या तटबंदीच्या ह्या विशिष्ट आकारामुळेच ह्याला बहुतेक पद्मदुर्ग हे नाव पडले असावे. किल्ल्याच्या दक्षिणेला पडकोटाची तुटक्या फुटक्या अवस्थेतील एक मजबूत भिंत पाहायला मिळते. मुख्य किल्ल्याच्या संरक्षणासाठी पूर्वी पडकोटाची उभारणी केली जात होती. तशीच इथेही जंजिराच्या तोफांपासून संरक्षण करण्यासाठी भक्कम अशा पडकोटाची उभारणी केल्याचे दिसून येते. पद्मदुर्गावरील ह्या पडकोटाची ही असलेली तटबंदी अरबी समुद्राच्या इतके वर्षाच्या असंख्य लाटांच्या माराने आपले पाय रोवून घट्ट रोवून आजही उभी आहे. आपल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास आपल्याला जाणवून देते आहे. पद्मदुर्गाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आजही 400 वर्षानंतर टिकून असलेले या किल्ल्याचे मजबूत बांधकाम. मित्रांनो, तुम्ही पाहत असाल हे जे दगड आहेत 350 वर्षापूर्वी हा दगड रचून या किल्ल्याचं बांधकाम केलं गेलं. आज हे दगड समुद्राच्या लाटांचा कायमचा मारा सहन करून करून झिजलेत. ही झीज केवढी आहे तर ही 5 ते 6 इंचाची झीज आहे. पहा, माझा संपूर्ण हात जातोय. पण ह्या 2 दगडाच्या मध्ये जे मिश्रण आहे हे मिश्रण अजूनही तसंच आहे. हे किल्ल्याच्या सभोवती जेवढे दगड आहेत या दगडामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य कलेची म्हणजे आर्किटेक्ट नॉलेजची हे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पद्मदुर्ग. अजूनही असे किल्ले शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले. अलिबागचा किल्ला जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये हे मिश्रणच नाहीये. तो किल्ला 2 दगडांवरती नुसते दगड ठेवलेत आणि मध्ये 2 दगडांच्या गॅप ठेवल्यात. हे तंत्र काय आहे
समुद्राच्या लाटा ज्यावेळी ह्या दोन दगडांवरती बसतात त्या गॅपमध्ये समुद्राचं पाणी पलीकडे जातं आणि किल्ल्याची भिंत तशीच राहते. हा एक प्रयोग शिवाजी महाराजांनी केला. ह्यामध्ये शिवाजी महाराजांनी चुना, मध इत्यादी गोष्टी मिक्स करून हे मिश्रण बनवलं. आजही 350 वर्षानंतर हे मिश्रण तसेच तसं आहे. सिंधुदुर्ग किल्ला बांधताना शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायामध्ये शिसं ओतलं आणि त्या दोन दगडांच्या मध्ये बांधणी करताना त्याच्यामध्ये शिशाचा प्रयोग केला. असे प्रयोगशील गोष्टी करून शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे किल्ले बांधले. आजही 350 वर्षानंतर थोड्याफार प्रमाणात पडझड जरी झाली असली तरीही त्यांच्या उत्कृष्ट आर्किटेक्ट नॉलेजची हे किल्ले म्हणजे साक्ष देतात. आता पाहूया पद्मदुर्गाचा प्रमुख प्रवेशद्वार आणि प्रमुख किल्ला. आत्ता तुम्ही पाहत होतात तो पद्मदुर्गावरचा पडकोट आणि आत्ता तुम्ही मुख्य गडात प्रवेश केला. पद्मदुर्गाचं हे मुख्य प्रवेशद्वार. पद्मगडाचा त्यावेळेचा कारभार कसा होता, त्याची शिबंदी कशी होती, तिथे मावळ्यांचा कसा वावर होता, तिकडचा कारभार कसा चालायचा, तिकडचे ते वास्तूंचे अवशेष आता आपण यापुढे पाहणार आहोत. या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस ओळीने काही बॅरॅक्स पाहायला मिळतात. त्या कशासाठी होत्या यावर काही मतभेद आहेत. किल्ल्यावर दिसणारे सर्वच बांधकाम काही शिवाजी महाराजांच्या काळातील नाही. नंतरच्या काळातही इंग्रज अधिकारी, कस्टम अधिकारी यांच्या निवासस्थानासाठी काही बांधकाम झालेले पाहायला मिळते. या बॅरॅक्स इंग्रज राजवटीतील तुरुंगवास किंवा हरकमांसाठी राहण्याची सोय म्हणून बांधल्या असाव्यात असा एक अंदाज आहे. या पलीकडे घरांचे काही पडके अवशेष आणि ज्योतीही पाहायला मिळतात. पूर्वी कुठलाही राजा गडकिल्ले बांधताना तिथे पाण्याचा साठा आहे का हे पहिलं चेक करत असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनाही सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाण्याचा साठा सापडला. तसंच हा पद्मदुर्ग बांधताना ह्या कासा बेटावर सुद्धा महाराजांना पाण्याचा साठा सापडला. तुम्ही आता हे बघता पद्मदुर्गावरती असलेला हा पाण्याचा साठा. त्याचबरोबर इथे अजून इतरही टाकी बांधलेली आहे. हे प्रोव्हिजन कदाचित ह्या पाण्याच्या साठ्याबरोबर पावसाचं पाणी साठवून किल्ला राबता ठेवावा, किल्ल्यावरचं जनजीवन सुरळीत चालावं, हा त्यामागचा उद्देश असायचा. गडावरील ही काही अधिकाऱ्यांची निवासस्थान आहे आणि या निवासस्थानामध्ये अधिकाऱ्यांसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याची पुरेशी सोय केली असावी. तुम्हाला या ही एक जागा पहा, छोटी रूम आहे आणि इथे तुम्ही या इथे पहा तत्कालीन हे शौचालयाचा भाग होतो. आजही या साफसूफ केलं तर हाच वापरण्यात होता. फक्त या घराची पडझड झाली. इथे न्हाणीघर असं वाटतंय कारण इथे तशी जागा त्या जागेची प्रोव्हिजन केली. या दोन गोष्टी सोडल्या तर हा इथे राहण्याची व्यवस्था आहे. आणि या संपूर्ण बनावटीवरून वाटतंय की ही जी जागा असावी तत्कालीन अधिकाऱ्यांच्या राहण्याची जागा असावी. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊ, तटबंदीकडे. पद्मदुर्गाचा हा आहे उत्तर दरवाजा. जंजिरेकर सिद्धींच्या तोफांचा मारा सहन करत करत छत्रपती शिवरायांच्या जिगरबाज मावळ्यांनी या जलदुर्गाचे काम पूर्ण केले. त्याच मावळ्यांच्या शौर्य, संघर्ष, बलिदान या पायावरती भक्कमपणे उभी असलेली ही पद्मदुर्गाची तटबंदी
आजही समुद्राच्या लाटांचे हल्ले मोठ्या शिताफीने परतावून लावत आहे. जंजिऱ्याच्या सिद्धीचा कोकण किनारपट्टीवरील होणारा उपद्रव थांबवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665 साली कासा बेटावर जलदुर्ग बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारं साहित्य, आरमार आणि कुमक याची रवानगी केली. या कामाला रसद पुरवण्याची जबाबदारी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याच्यावर सोपवण्यात आली होती. पण त्याच्याकडून हयगय झाल्याचे समजताच महाराजांनी एक खरमरीत पत्र लिहून त्याची चांगलीच कानउघडणी केली. स्वराज्याच्या प्रत्येक कामाबद्दल महाराज किती सतर्क होते या प्रसंगावरून आपल्याला दिसून येते. पद्मदुर्गचे पहिले हवालदार म्हणून छत्रपती शिवरायांनी सुभानजी मोहिते यांची निवड केली होती. या जलदुर्गावरून जंजिरेकर सिद्धीवरती अनेक मोहिमा झाल्या. मोरोपंत पिंगळे आणि लाय पाटील यांची 1676 मध्ये झालेली मोहीम फारच धाडसी ठरली. रात्रीच्या अंधारात पद्मदुर्गावरून निघून जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावून हल्ला करायचा असा बेत होता. पण मोहिमेस यश आले नाही. पुढे पद्मदुर्गावरून संभाजी महाराज ते पेशवाई या काळात जंजिऱ्यासाठी अनेक मोहिमा आखण्यात आल्या होत्या. चिमाजी आप्पा यांनी तर सिद्धीचा पुरता बिमोड करून त्याला गुडघे टेकायला भाग पाडले. स्वराज्यास यापुढे कसलाच त्रास देणार नाही या शर्तीवरती सिद्धीस जीवदान मिळाले होते. याविषयीची सविस्तर माहिती आमच्या मुरुड जंजिरा या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. जैसा घरास हुंदीर तैसा स्वराज्यास सिद्धी असे वर्णन शिवरायांनी सिद्धीचे करून ठेवले आहे. या उंदराला त्याच्या बिळात कोंडून ठेवण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्गाचा पुरेपूर वापर केला. आता तुम्ही बघत आहात पद्मदुर्ग किल्ल्यावरती ही एक तोफ आणि ह्या तोफेचा हा तोफगाडा. आताच्याच आपल्या काही शिवसंघटनेने हे तोफगाडे बनवून घेतले आणि त्या तोफेला आज योग्य तो न्याय मिळाला. असाच पद्मदुर्ग हा किल्ला तसा दुर्लक्षितच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सिद्धी हपशीला रोखण्यासाठी मुरुड जंजिऱ्याच्या पाडाव करण्यासाठी हा पद्मदुर्ग बांधला. पण आज पद्मदुर्ग दुर्लक्षित आहे कारण पद्मदुर्गावर येणं थोडं खर्चिक आहे. हा विचार न करता तुम्ही या पद्मदुर्गाला नक्की भेट द्या. इथे पर्यटकांचा वावर वाढला की शासन सुद्धा आपोआप ह्या किल्ल्याची दखल घेईल, याची डागडुजी करेल, हा व्यवस्थित होईल. पण येताना इथे कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याची काळजी घ्या. आणि तुम्ही पद्मदुर्ग किल्ल्यावर आलात, पद्मदुर्ग किल्ल्याला भेट दिली याची माहिती पुन्हा ट्रॅकर्सच्या आमच्या इन्स्टा अकाउंटवर तुमच्या फोटोसहित पोस्ट करा. आपण जेवढे ह्या किल्ल्यावर येऊ तेवढं ह्या किल्ल्यावरती लाभता वाढेल. हे आपले दुर्लक्षित किल्ले सुद्धा प्रकाश झोतात यायला हवे. महाराजांनी बांधलेला हा उत्कृष्ट जलदुर्ग कसा आहे, कसा होता, हे आपल्याला आज आपल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची खरंच गरज आहे. आजही जवळपास दुर्लक्षित असा कासा बेटावरील स्वराज्याचा हा एकांडा शिलेदार अहोरात्र समुद्राच्या लाटांशी झुंजतोय. त्याचा निरोप घेत असताना अभिमानही वाटत होता आणि ऊर भरूनही येत होता. अजून किती दिवस हा मुख्य प्रवाहापासून लांब राहणार आहे असा प्रश्न मात्र नक्कीच पडतोय. उन्हाळ ट्रॅकर्सच्या आमच्या व्लॉगमधून त्याचे अष्टांग दर्शन घडवण्याचा आमचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, तुम्हीही ह्या जलदुर्गाला नक्की भेट द्या. तसेच आमच्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आमच्या सोबत